नमस्कार मंडळी, कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. तर चला आपण आज बघणार आहोत काळ्या वाटणातील शेवग्याच्या शेंगा, ज्या अगदी कमी वेळेत बनून तयार होतात आणि चवीला पण भन्नाट अशा लागतात. आपण नॉनव्हेजची भाजीसुद्धा ह्या भाजीपुढे फिकी लागते. तर बघू शकता आपल्या काळ्या वाटणातील शेवग्याच्या शेंगा किती छान अशा बनून तयार झाल्या आहे. तर चला हा व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि ह्यात मी काय काय घातलेलं आहे, हा मसाला कसा तयार केलेला आहे, तर ते आपण आज सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी नवीन कोणी पाहणारं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर बघू शकता आपली काळ्या वाटणातील शेवगा भाजी कशी बनवून तयार झाली आहे. तर आता इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. इथे मी पावशेर इतक्या शेंगा आहेत या. तर तुम्हाला प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे आपण छान अशा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत शेंगा. इथे मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपण गॅसवर शिजत ठेवणार आहोत. तर आपल्याला 5 ते 7 मिनटं छान अशा उकळून घ्यायच्या आहे शेंगा आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. शेंगा छान शिजल्या की त्यात चव पण छान येते. आता इथे आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी खोबरं, कांदा भाजून घेतलेला आहे छानपैकी. थोडंसं आलं आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे आपण वाटण छान असं तयार करून घेतलेलं आहे. इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा पण छान अशा शिजून तयार आहेत. तर आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे कढई घेतली मी. कढई आपल्याला जाडबुडाचीच घ्यायची आहे, कारण आहे ना फोडणी वगैरे करपायला नको. छान अशी बनून तयार होते फोडणी. तर जाडबुडाचीच कढई घ्यायची आपल्याला, म्हणजे भाजी पण छान उकळते त्याच्यामध्ये. आता इथे आपण 2 चमचे इतके तेल घालून घेतलेले. तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे आपण छान असं थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मग आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना काळ्या वाटणाचं, तर ते आपण त्यात घालून घेणार आहोत आणि मसाले आपल्याला नंतर घालून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही आता इथे तेल छान कडकडीत गरम झालेलं होतं. त्यात आपण हे वाटण घालून घेणार आहोत. म्हणजे त्यात आपण आलं, लसूण, खोबरं, कांदे छान असं दळून घेतलेलं आहे. तर तुम्हाला थोडंसं जाडसर ठेवायचं असेल तरी छान लागतं आणि एकदम बारीक पेस्ट तयार करायची असेल तरी चालतं. मी इथे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे, कारण खाताना याची चव छान लागते आणि ही भाजी तुम्ही भाकरबरोबर, भाताबरोबर, पोळीबरोबर खाऊ शकता. इतकी सुंदर अशी बनून तयार होते. आता इथे मसाले घेतले. काळ्या वाटणाची म्हटल्यावर आपल्याला काळा मसाला लागणारच आहे. तर इथे काळा मसाला घेतला आहे, हळद घेतली, थोडंसं लाल तिखट घेतले आणि मी धना पावडर घेतलेली. तर धना पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि तुम्ही लाल तिखट स्किप केलं तरी चालेल. तर इथे आपण काळा वाटण्याची भाजी बनवणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला काळा मसाला आवश्यक आहे. तर इथे आपण छान अशी याची फोडणी तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेलचं बटन नक्की दाबा. तर बघू शकता आपली इथे छान अशी फोडणी बनून तयार झाली आहे. आता इथे आपण थोडंसं ह्याच्यात गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. तर इथे मी अगदी 2 चमचे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ पिठामुळे आपली भाजी चवीला पण छान येते आणि भाजीचा थिकनेस पण छान येतो. तर बघू शकता तुम्ही. आता इथे आम्ही थोडंसं जाडसरच वाटण ठेवलेलं होतं ना, त्याच्यामुळे लसूण वगैरे तुम्हाला दिसत असेल. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पेस्ट अजून तयार करू शकता मसाल्याची. तर बघू शकता इथे आता आपण छान असं थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, 1 ते 1.5 चमचा इतकं आणि हे मी गरम पाणीच घालून घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या भाजीचा रंग पण छान येतो आणि चवीला पण छान येते. जे शेंगांचं पाणी शिजवलेलं होतं ना, तेच आपण त्याच्यात यूज करणार आहोत. तर आता इथे आपण पुन्हा एकदा छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो, आता इथे मी पुन्हा थोडंसं 1 ते 1.5 चमचा इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. कारण आपली फोडणी जितकी छान होते ना, भाजीला रंग आणि चव तितकंच छान येतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे बघू शकता आपला भाजीचा रंग किती छान आलेला आहे. म्हणजे आपला फोडणीचा रंग खूप सुंदर आलेला आहे. तर आता इथे आपण शेंगा शिजून घेतलेल्या त्या घालून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण पाणी घालून घेणार आहोत. कारण शेंगा अंगावर उडायला नको म्हणून आपण थोडं-थोडं पाणी सुरुवातीला घालून घेणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर मग आपल्याला शेंगा घालून घ्यायचे. कारण आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही. आता इथे मी पाणी पूर्ण घालून घेतलेलं आहे शेंगा शिजवल्याचं आणि मग आपण त्यात शेंगा घालणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर अशी बनवून तयार होते. तर ही भाजी पुढे तुमची मटणाची भाजीसुद्धा फेल आहे. इतकी सुंदर ही भाजी बनवून तयार होते शेवग्याची काळ्या वाटणातील. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि नवीन बघणारे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता इथे आपण सर्व शेंगा घालून घेणार आहोत आणि आपल्याला अगदी 5 मिनटं उकळून घ्यायची. जास्त वेळ उकळून घ्यायची नाही, कारण
ही शेंगा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अगदी 5 मिनटं उकळ काढायची आहे. आणि उकळ काढल्यानंतर मग आपल्याला इथे हिरवी कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर छान अशी कट करून घाला, किंवा तुम्हाला भाजी सर्व्ह केल्यानंतर वरून घालून घ्यायची असेल तरीही चालतं. तर खूप छान लागते ही भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपली भाजी छान अशी उकळून तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी भाजी आपली बनून तयार आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक यू.